मला माहिती आहे की सगळ्यांच्या घरी हेच होत असेल की जेव्हा कधी आपण इडलीचं पीठ किंवा इडलीचं बॅटर फुगत ठेवतो ना, तेव्हा नेक्स्ट दिवशी ब्रेकफास्ट, लंच अँड डिनरला या तिन्ही मेनूला ह्याचंच व्हरायटी असतात. मग डोसा असेल, उत्तप्पम असेल, कधी मेदूवडा असेल, सगळं यापासूनच बनतं. मग इथे ना आमच्याकडे सुद्धा इडलीचं बॅटर मी केलं होतं. तर मॉर्निंगला ना मला खूप जास्त भूक लागली. म्हटलं दादा उठेपर्यंत कॉसला दिवशी ऑफ होता. म्हटलं की आपण आहे ना इथे आपल्यासाठी उत्तप्पम करूया, मस्त चीज उत्तप्पम. सो मी तिथे ते करत होती आणि मग ते करता करता हा मध्ये सुटला. मग ह्याच्यासाठी पुन्हा मग दूध तापवलं आणि चहा बनवायला घेतला होता. आता मला आहे ना हा उत्तप्पम जो आहे ना तो बाहेर आपण खातो बघा हॉटेलचा, त्याच्यापेक्षा ना घरी बनवलेला खूप जास्त आवडतो. आता सांबार नव्हतं आम्हाला करायचं. सांबारसाठी जे सांबार लागतं ना, डांगर लागतो किंवा मग शेवग्याच्या शेंगा लागतात, त्या नव्हत्या. तर इथे ना मी आपलं सफेद वाटाणा असतो बघा, त्याचं मी इथे कालवण बनवत होते. तर एकदम बेसिक बनवलं आहे की त्याच्यामध्ये कांदा, टमॅटो, मिरची, लसूण वगैरे असं बेसिक आहे. आणि त्याच्यानंतर ना इथे हिरवी चटणी बनवायला घेतली की म्हटलं डोसासोबत चांगली लागेल. कारण ना बऱ्याचदा का असं होतं की बऱ्याच लोकांना आहे ना ॲसिडिटी होते खोबऱ्याची. भले आम्हालासुद्धा आवडते, पण दादाला आणि मम्मीला एका टाईमनंतर ॲसिडिटी होते. मग इथे हा आमचा चहा जो आहे ना साधारणतः हा 1 वाजताचा चहा आहे, कारण दादा तेव्हा उठला होता आणि मी उत्तपम खाल्ला होता. म्हटलं की चला आत्ता चहा घेऊया, सकाळी तर घेतला नव्हता. मग चहा घेतला आणि हा छोट्या कपातला मम्मीला दिला, कॉज तिने सकाळी घेतला होता. पण ते असतं ना की थोडासा मला देशील का, मग तिला थोड्या छोट्याशा कपात दिला. आणि इथे मी एका साईडला बनवत होते आणि मला खूप भूक लागलेली, मला अजिबात कंट्रोल होत नव्हतं. सो मी बनवता बनवता आहे ना एका साईडला खायला घेतलं होतं, कारण ते इतकं लाल भडक आणि मस्त टेम्पटिंग दिसत होतं ना. मग पटापट असे मस्त डोसे काढले, माझ्या डोसांना घी लावलं कॉज मला आवडतं, आणि इथे खायला घेतलं आणि मस्त ऊन पडलं होतं. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.